एकंदरीत तुमच्या नाराजीच्या चर्चा समोर येत आहेत आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर देखील असलेला आहात, काय सांगाल एकूण? वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक ही माझी ओळख आहे। आणि आज आपण विधानसभा निवडणुका 24च्या पराभवाला आम्ही सामोरं गेलेले आहोत। ते दुःख, ती खंत, त्या वेदना माझ्या सकट माझ्या मतदारसंघातल्या अनेक पदाधिकाऱ्यांना आणि आम जनतेला आहे। आणि पराभवाचं ही खंत असताना भविष्याचं शिवसेना मार्गक्रमण आम्ही या ठिकाणी करतोय। आता तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला समजतंय की मी नाराज आहे, मी भाजपच्या वाटेवरती आहोत, शिंदे गटाच्या वाटेवरती आहोत। तसं काही नाही। मी माझ्या मतदारसंघातल्या विविध रोजच्या कार्यपद्धतीवरती माझं मार्गक्रमण सुरू आहे। आणि म्हणून अशा तऱ्हेच्या ह्या बातम्या निश्चितपणे अफवा आहेत असं माझं या ठिकाणी आपल्या माध्यमातून मला संपूर्ण आमच्या जनतेला आणि शिवसेनेला सांगायचं आहे। हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार, याबद्दल कुठची माझ्या मनामध्ये शंका नाही। तुम्ही म्हटलं की अफवा असेल, इतर पक्षाकडून खास करून भाजपकडून तुम्हाला काही ऑफर आहे अशा सुद्धा चर्चा व्हायला? आता पिकल्या आंब्यावरती दगड कोणतरी मारतात ना, तशा तऱ्हेचा प्रयत्न भाजपचा असेल, अन्य कोणाचा असेल, तो त्यांचा प्रयत्न असेल। भाजप नेत्यांनी देखील म्हटलंय की राजन साहेबांचं आमचं स्वागत आहे, राजन साहेबांचं। तर शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील म्हणणं आहे की राजन साहेब जर आले तर आमच्याकडून स्वागत आहे। ते भाजप पक्षांच्या नेत्यांचं मत असेल। काल शिंदे गटाचे आंबेडकर देखील तसंच म्हणाले की जर राजन साहेब येणार असतील तर आम्ही त्यांचं नक्कीच स्वागत करू। म्हणजे कोणी आले तर जे कोणी येतील त्यांचं आम्ही सगळ्यांचं स्वागत करू। कसं आहे, पक्षात येणाऱ्या माणसाचं प्रत्येकाचं स्वागत करणं हे प्रत्येक पक्षाच्या प्रमुखाचं कर्तव्य असतं। त्या भावनेने त्यांच्या त्या भावना असतील, परंतु निश्चितपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, जिल्ह्यामध्ये असेल, कोकणामध्ये असेल, ज्या पद्धतीने मी संघटन कौशल्याने काम केलं, त्या कामाच्या पोचपावतीवरती त्यांच्या त्या अपेक्षा असतील। साहेब, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के असे म्हणाले की शिवसेना उभाटा गटाचे सर्व आमदार जे निवडून आलेले आमदार आहेत किंवा जे नाराजी माझे आधी उभाटा नाहीये, उद्धव बाळासाहेब ठाकरे असं आमचं पक्षाचं सुंदर असं नाव निवडणूक आयोगाने आम्हाला दिलेलं आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे म्हणजे आमदार आणि माजी आमदार हे सुद्धा आता शिवसेनेने येण्यास इच्छुक आहेत असं नरेश मी आपल्याला सांगितलं। प्रत्येकाचं ते वैयक्तिक मत असेल, पण माझं मत, माझ्या भावना ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत। माझ्या मतदारसंघातल्या आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या, जनतेच्या भावना महत्वाच्या आहेत। या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली। मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे। त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे, त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन, अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत।